काहीच मी नव्हे कोणी गावीचा, काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल, नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे, नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल, नाही जावे आम्हा मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे, नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा या कर्मा कर्मासी, नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल, विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठलं सुकर्णार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमकसंहति सिन्धुशोषं, श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि संचरन्तं, ज्यांचे गावी केला वास, ज्यांचे गावी केला वास, त्याची नसावे उदास, त्याची नसावे उदास, ज्यांचे गावी केला वास, त्याची नसावे उदास, त्याची नसावे उदास, ज्यांचे गावी केला वास, ज्यांचे गावी केला वास, त्याची नसावे उदास, त्याची नसावे उदास, नसावे उदास. काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल. सूर थोडा कमी सूर. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा गोड असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांच्या जीवनातील आत्मत्वाचा निश्चय प्रकट करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. कैलासवासी बाबूराव गंगाराम पुरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. बाबांचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे, म्हणून या परिवाराने गोड असं या श्राद्धाच्या कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. खरं तर त्यांच्या पाठीमागे सुंदर असा परिवार आहे. गंगा भागीरथी भीमाबाई बाबूराव पुरकर, गंगा भागीरथी अहिल्याबाई पंढरीनाथ जेऊगाले, 2 बंधू आहेत त्यांना, आमचे नाना भाऊ गंगाराम पुरकर, त्याचबरोबर पंढरीनाथ गंगाराम पुरकर. 2 मुली आहेत, मंगल रामकृष्ण रकीबे, त्याचबरोबर कमल अनिल शिंदे. 2 मुलं आहेत, श्री निवृत्ती बाबूराव पुरकर आणि संतोष बाबूराव पुरकर. 2 नाती आहेत, 2 नातू आहेत, पूजा निवृत्ती पुरकर आणि गणेश निवृत्ती पुरकर, त्याचबरोबर साहिल संतोष पुरकर आणि ऋतुजा संतोष पुरकर. माझ्याकडे व्हॉट्सअप वगैरे काय नाही. तुम्ही म्हणता अगोदर पाठ केले होते काय? तसं नाही. मी काहीच वापरत नाही. फक्त सुभाष भाऊंनी फोन केला, म्हणले मी 5 मिनिटात येतोय. त्या रोड फाट्यावरती थांबलो आणि नेमका बोर्ड तिथे होता, उजव्या हाताला बोर्ड तिथे होता, म्हणून तिथे पाठ केले. आणि इथं आल्यानंतर फक्त थोडंसं आवृत्ती दिली. म्हणलं बरोबर आहे का? परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माऊलींनी बुद्धी व्यवस्थित ठेवली. सुंदर असा हा गोड परिवार आहे.
तुम्ही म्हणता नाही पाठ कशा करता केले, उगा आपली बुद्धीची एक परीक्षा पाहावी, आपली चालता चालता आपली बुद्धी त्याने व्यवस्थित राहते. कालचेही मी पाठ केले होते ज्ञानेश्वर, कालचे पाठ केले होते ना, म्हणजे चालता चालता मी काही वापरत नाही. कालचे मी आज सांगू शकतो. हा कालचे नाव मी आज सांगू शकतो. विठ्ठल विठ्ठल. काल ज्यांचं त्यांनाही 3 मुलं होते. एकाचं नाव ज्ञानदेव होतं, एकाचं नाव गेंदेव होतं, एकाचं नाव लक्ष्मणराव होतं. 3 मुलं होते. हो चला, सुंदर असा सोहळा आहे. या कीर्तनाचं निमंत्रण मला ज्यांनी दिलं ते महाराष्ट्रातील एक 2-3 हे जे आपल्या गावात मंडळी राहतात ना, म्हणजे खरं मनातलं वाक्य बोलतो. काही काही ठिकाणी फार मोठे गुणवान असतात, परंतु कीर्तनकारला तेवढं समाधान ते देत नाहीत. परंतु आमचे हे जे गुणवान आहेत ना, यांना पाहिल्याबरोबरच मला समाधान वाटतं. त्यांनी इतकी पोषक साथ करतात आणि आपली वेशभूषा, आपली देशभूषा ही व्यवस्थित असली पाहिजे. आपली वेशभूषा जर चांगली असेल तर वक्त्याला त्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं. आता काही वक्तेच चमकीचे कपडे घालायला लागले गुणवानाचं तर जाऊ द्यात, परंतु खूप छान ज्यांनी मला निमंत्रण दिलं आमचे सुरेश भाऊ, त्याचबरोबर आमचे सुभाष महाराज आणि आमचे उत्तम महाराज, गोड महाराजांनी साथ केली. त्याचबरोबर आता गावातील परिसरातील सर्व टाळकरी मंडळी आहेत ज्यांनी गोड असा मृदंग वाजवला. कीर्तनाच्या साथीचा मृदंग कसा आहे तर तो असा आहे, गोड मृदंग आहे आमचे ओंकार महाराज. हो, आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे इतकी सुंदर साऊंड सिस्टम लागली ना आजची. मला रूप पाहता लोचनीलाच आनंद वाटला, नाहीतर काही वेळेस त्यांना काही समजत नाही आणि काय सांगावं ते आपल्याला कळत नाही. आपल्यालाही त्याचा जास्त अभ्यास नाही, परंतु खूप सुंदर अशी साऊंड सिस्टम लावली. सर्वच माता भगिनी, सर्वच पुरुष वर्ग आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल. या ठिकाणी हे चॅनल कोणतं? विठू सोहळा. बरं. सुंदर असं हे चॅनल आहे. चला, अभंग 5 चरणाचा आहे. हा, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांच्या जीवनातील आत्मत्वाचा काय करतात? निश्चय प्रकट करतात. तुम्ही सर्व पारमार्थिक माणसं आहात. या ठिकाणी 1-2 विभूती चांगल्या होऊन गेल्या. मगाशी पूज्य लक्ष्मण महाराजांनी मला बसले बसले माहिती दिली की या गावात कोणते बाबा? नारायण महाराज. हो, खूप छान अशी एक विभूती होऊन गेली. म्हणून आपण असं चिंतन करतोय या अभंगाचा. आपण भक्तीची साधना करतोय. विठ्ठल विठ्ठल. हो, आपण भक्तीची साधना करतोय, परमार्थाची साधना करतोय. कमीत कमी ज्यांच्या गळ्यात माळा आहेत त्यांच्या तरी जीवनात एक निश्चय प्रगट झाला पाहिजे परमार्थाबद्दलचा. ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांच्याविषयी सोडू दे, परंतु ज्यांच्या गळ्यात माळा आहेत ना त्यांनी तरी काय केलं पाहिजे? निश्चय केला पाहिजे. कोणतंही क्षेत्र असू द्या, निश्चय केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही. तुकोबाराय बोलतात निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. माऊलीने सुद्धा एक गुढ ओवी दिली. माऊली म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. निश्चय झाला पाहिजे. निश्चय जर नाही झाला तर काही प्राप्त होणार नाही. साधू संतांच्या जीवनात निश्चय झाला म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम नामा म्हणे केशराजा केला नेम चालवी. थोडक्यात निश्चय आहे. भानुदास महाराजांच्या जीवनातही निश्चय होता. जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये वड वानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. विठ्ठल. ऐका, निश्चयाने जीवन जगा. निश्चय असला रे बुवा की जीवन उत्साही राहतं. आणि जे निरुत्साही माणसं असतात ती कायम मरगळलेलीच असतात. हा, आमचे एक मित्र आहेत ते मला नेहमी म्हणतात युवराज बुवा
माझं कीर्तन उठत नाही हो. ऐका मला म्हणतात ते माझं कीर्तन उठत नाही. अरे म्हणलं तूच कायम झोपलं तर कीर्तन कधी उठायचं. ऐक नाही, आपण कायम उत्साही जीवन जगलं पाहिजे. विठ्ठल एका वयोवृद्ध माणसाने केलेलं काव्य आहे जीवनाबद्दल. किती गोड काव्य आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. काय गोड काव्य आहे पहा, एका वयोवृद्ध माणसाने केले. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विठ्ठल आता जसे येतील तसे पाठीमागे बसा, नाही तर पुढे पुढे तिथे येऊन बसा. फक्त दर्शनाला येऊ नका पुढे. विठ्ठल विठ्ठल. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे. सर्व स्तरावर खरेच माझे जगून आत्ता झाले, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आणि शेवटी त्याने सांगितले, सर्व स्तरावर खरेच माझे जगून आत्ता झाले, माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आणखीन एक कडवं राहिलं त्याचं. त्यांनी सांगितलंय, सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने, पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे. काय उत्साही जीवन आहे महाराज. म्हणून कायम आपण उत्साही जगलं पाहिजे. विठ्ठल ते जैन मुनींनी वाक्य सांगितले, सोडायचं तर सगळंच आहे आपल्याला, परंतु तरी आपण उत्साही राहिलं पाहिजे. कुणाला इथं सगळं धरून बसायचंय, कुणाला सगळं सोडून आपल्याला जायचंच ना, परंतु कधी काय सोडायचं त्याचं त्यांनी विश्लेषण केलंय. आज किती गोड काव्य आहे, त्यांनी कोटी केली पहा. त्यांनी सांगितलं, वयाच्या 10व्या वर्षी आईचं बोट धरून चालणं सोडा, वयाच्या 20व्या वर्षी खेळण्याविषयीची भांडणं सोडा, वयाच्या 30व्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणं सोडा, वयाच्या 40व्या वर्षी संध्याकाळचं जेवण सोडा. मी सोडलंय. हा, आता तुम्ही त्याला नका बटाळ्या वाजू, कारण मी उपास मरतो तुम्ही ऐका. वयाच्या 10व्या वर्षी आईचं बोट धरून चालणं सोडा, वयाच्या 20व्या वर्षी 20व्या वर्षी काय सांगितलं विसरले मला एवढ्यातच. खेळण्याविषयीची भांडणं सोडा, वयाच्या 30व्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणं सोडा, वयाच्या 40व्या वर्षी संध्याकाळचं जेवण सोडा, वयाच्या 50व्या वर्षी बाहेरचे पदार्थ खाणं सोडा, वयाच्या 60व्या वर्षी नोकरी सोडा, वयाच्या 70व्या वर्षी पलंगावरती झोपणं सोडा, वयाच्या 80व्या वर्षी तामसिक आहार सोडा, वयाच्या 90व्या वर्षी जगण्याची आशा सोडा, वयाच्या 100व्या वर्षी हे जग सोडा. किती गोड कोटी आहे. विठ्ठल विठ्ठल. मी याच्याकरता तुम्हाला बोललो, आपण निश्चयात्मक जीवन जगा. निश्चय एकदा तुमच्या जीवनात झाला रे झाला की तुम्ही सुखी झाला म्हणायचं. म्हणून निश्चयाने जीवन जगा. पण महाराज, आमच्या जीवनात निश्चय होत नाही ना हो. आम्ही निश्चय होण्याकरता काय केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, एक काम करा, बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती आणि निश्चय चित्ती दृढ झाला. महाराज म्हणतात, तुम्हाला निश्चय प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर मग संतांच्या संगतीत जा. महाराजांना प्रश्न केला, महाराज तात मिले पुनि मात मिले, सुत भ्रात मिले सुखदाई, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मन वंचित पाई, लोक मिले सुरलोक मिले, विधि लोक मिले वैकुंठ जाई, सुंदर मिले और सब सुख पर संत समागम दुर्लभ पाई. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आये बहु अवघड बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आये बहु अवघड
चाली कशा होत्या? अवघड होतं ना. मग तुम्ही म्हणता तुम्ही कसं करता म्हणले, तर मी मागच्याला येऊ नये म्हणून नाही म्हणलो, कारण मला त्यांनीच बोलवलंय. आणि तो माझा स्वभावही नाही. मी आपला सरळ मार्गी चालणारा माणूस आहे. परंतु संत वाङ्मयात एक पद्धती आहे, काय, जसे अक्षर आहेत तशा चाली म्हणायच्या. जशी बहु अवघड संत भेट तशा बहु अवघड चाली. म्हणून बहु अवघड आहे संत भेट. चला महाराज, संत भेट तर अवघड आहे, मग आमची भेट कशी होणार ना, आमचा निश्चय कधी होणार? विठ्ठल एकतर संत पहिली गोष्ट भेटत नाहीत, भेटली तर ती कळत नाहीत, कळली तर त्यांची सेवा घडत नाही. मग कसं करायचं आम्ही? महाराज म्हणतात त्याचे काही निकष लावलेत. खरं तर आमचे एक महाराज एक उदाहरण गोड सांगत असतात. लोक संतांचं ऐकतात भेटली तरी, परंतु ऐकत नाहीत. क्या बात. लोक संतांचं ऐकतात परंतु ऐकत नाहीत. आणि संसाराचं ऐकल्याशिवाय राहत नाहीत. संसार म्हणजे कोण? आता मी इथं नाही, तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात वयाने वगैरे, वर हात करायचं नाही सांगणार तुम्हाला मी, परंतु बायकोचं ऐकत नाही असं कोणी आहे का? आवाज शोधून सापडत नाही. एका गावी एक चोपदार होते, ते म्हणले महाराज मी नाही ऐकत. घेतले नाही तिकडे. ते म्हटले मी नाही ऐकत. म्हटलं का ऐकत नाही? ते म्हणले महाराज बायकोच मिली तर ऐकायचं काय करा. परंतु जिवंत आहे आणि ऐकत नाही असं शोधून सापडणार आहे. तर ते त्याला उदाहरण सांगायचे. एका राजाने पण ठेवला, काय, सफरचंद ठेवले एका बाजूने आणि काळे घोडे बांधले एका साईडने. त्याने सांगितलं जो बायकोचं ऐकत असल त्याने सफरचंद न्यायचं, आणि जो ऐकत नसेल त्याने घोडा न्यायचं. जास्त लाईन कुठं लागली असेल? अरे बा, कबूल झाले भाऊ. कबूल झाले. एवढे प्रामाणिक श्रोते कुठं भेटायचे भाऊ? कबूल झाले. काय दहशत आहे माता माऊलींना तुमची. जो येईल तो सफरचंद न्यायचा, जो येईल तो सफरचंद न्यायचा, जो येईल तो सफरचंद न्यायचा. राजा नाराज झाला. म्हटला काय आपली नगरी आहे, एकही पुरुषार्थी नाही. शेवटी एक म्हातारा माणूस आला आणि त्याने घोडा सोडला भाऊ. घोडा घेऊन घरी गेला आणि घरी गेल्यानंतर राजा सगळं उरकून जेवायलाच बसला, तेवढ्यात तो घोडा घेऊन परत आला. ते राणीने पाहिला आणि याला आवाज दिला, अहो जेवण नका करू, थांबा थोडं, तो घोडा परत आलाय. याने विचारलं त्यांच्याकडे पाहून, बाबा घोडा का परत आणला? त्या बाबाने सांगितलं, राजा हा घोडा मी घरी नेला, पण घरी नेला तिनं सांगितलं ह्यो काळा कशाला आणला, पांढरा पाहिजे होता ना. राजा म्हटलं बाबा सफरचंद घ्या जा घरी. तेवढ्यात प्रधानजी आले. प्रधानजी म्हटले, राजे साहेब तुम्ही सगळेच काळे घोडे कशाला बरं ठेवले, 4-2 पांढरे ठेवायचे ना. राजा म्हटला, अरे मला सगळेच पांढरे ठेवायचे होते, पण तिनं ऐकलं नाही ना. तिनं म्हणजे तिनं. राजा म्हटला, प्रधानजी हे सांगण्याकरता तुम्ही मला सकाळी आले असते, जमले असताना एवढ्या रात्री यायची काय गरज होती? प्रधान म्हटले, मला सकाळीच यायचं होतं, पण ती घरी दम काढी ना, आत्ताच जाणार. म्हणजे बायकोचं ऐकत नाही असं शोधून सापडत नाही. विठ्ठल विनोदाचा भाग सोडू द्या, परंतु संसाराचा ऐकण्यात आपल्या जीवनाला परिपूर्णता नाही. संतांचा ऐकण्यात आपल्या जीवनाची परिपूर्णता आहे. संतांचं ऐकायचं. महाराज पण आम्हाला संतांची ओळख कशी होईल? महाराजांनी त्याच्याकरता काही व्याख्या सांगितल्या. तेची संत ज्यांचा विठ्ठले, किंवा संत तोची जाणा जगी. काल उत्तम बाबा तुम्ही अभ्यास लोक आहात, मी काल एक चिंतन करत होतो. संत हा शब्द केव्हापासून रूढ झाला? खरं तर संत शब्द वेदात पण आलेला आहे. मी काल एक मुलाखत ऐकली, पण उगा क्वचित वेळेस. परंतु खरा संत शब्द जर कुठून रूढ झाला असेल तर तो मुक्ताबाईपासून झाला. क्या बात. मुक्ताबाईंपासून सगळ्यात म्हणजे माऊलींच्या अगोदर संत शब्द वापरलाय मुक्ताबाईने. ताटीच्या अभंगात आलाय संत तोची जाना जगी. माऊलींचं काव्य गाथा ज्ञानेश्वरी नंतर पहिलं काय झालं, माऊलीनं मुक्ताबाईने उपदेश केला आणि मुक्ताबाई जे बोलली ना, मुक्ताबाईच्या अभंग माऊलीने लिहिलेत.
माऊली लेखक आहेत. काल एक मला रात्री अभंग सापडला, कुणाचे लेखक कुणी आहेत जाऊ द्या, संत आपल्याला कळत नाहीत. मग माऊलीने त्याच्याकरता एक गोड व्याख्या सांगितली संत कुणाला म्हणायचं. माऊली म्हणतात आत्मज्ञाने चोखडी संत जी माझी रुपडी तेथ दृष्टी पडो आवडी का जैशी. गोड ओवी दिली माऊली. माऊली म्हणतात आत्मज्ञाने चोखडी संत जी माझी रुपडी न तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी देश. आत्मज्ञान म्हणजे काय? स्वतःचं ज्ञान. आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान. आता स्वतःचं ज्ञान कुणाला नाही एवढ्यापैकी आपल्यात आहे ना. तुम्ही कोण आहात? बरं जाऊ दे, सोपं करतो आणखी ना, एक पटवण्याकरता. तुमचं नाव काय? हा, शहाजी. बरोबर. तुमच्या इकडे नाव जन्मल्यानंतर 5 दिवसांनी ठेवतात का 12व्या दिवशी? 12व्या दिवशी. बरोबर, 12 दिवस 12ला ठेवतात. आता बारीक थोडंसं का अवघड 2 मिनिटं आहे का. 12व्या दिवशी नाव ठेवतात. म्हणजे शहाजी जन्मल्यानंतर 12 दिवसांनी आले. बरोबर. त्याच्या अगोदर तुम्ही होते का? नाही होते. अरे मग नाव कोणाचं? बरं, त्याच्यामुळे म्हणलं बारीक थोडं ऐकायचं. हा, थोडंसं 2 मिनिटं फक्त अवघड होतं, बारीक ऐका थोडंसं. शहाजी जन्मानंतर किती दिवसांनी आले? 12 दिवसांनी. एवढं तर पटलं. 12 दिवसाच्या नंतर शहाजी नाव आलं, 12व्या दिवशी आलं थोडक्यात. त्याच्या अगोदर शहाजी होते का? होते. इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्या अगोदर शहाजी होते. आता माझा पुढचा प्रश्न आहे, मला अभंगात प्रवेश करायचा आहे. त्या 12 दिवसाच्या अगोदर शहाजी होते. मग त्या 12 दिवसाच्या अगोदर जे शहाजी होते ते कोण होते? शहाजी कधी आले? 12 दिवसांनी. मग त्याच्या अगोदर तुम्ही होते ना. मग तुम्ही कोण होते? हे ज्यांना कळतं त्यांना संत म्हणतो. आता आपण कीर्तन श्रवण करतोय, ऐकतोय, सगळं करतोय, परंतु आपलं काय करतो आणि काय ऐकतो आणि कोण आवतो काहीच मिळत नाही. माऊली म्हणतात पहिला हा विचार करा, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा विठ्ठल. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु, त्यांच्याकडे एक वकील साहेब गेले आणि म्हटले, स्वामीजी रामकृष्ण परमहंसांना साक्षात कालिका माता दर्शन द्यायची. मग स्वामीजीकडे एक वकील साहेब आले आणि म्हटले, स्वामीजी तुम्हाला कालिका माता साक्षात दर्शन देते? म्हटले हो. मग जी देवी तुम्हाला साक्षात दर्शन देते ती मला देईल का हो? स्वामीजी म्हटले, का देणार नाही, द्या तुमचा पत्ता. त्याने काय केलं, त्याचं नाव लिहिलं, त्याची उंची लिहिली, त्याचा रंग लिहिला, सगळं लिहिलं. गेला स्वामीजीकडे, स्वामीजी हा घ्या माझा पत्ता, कधी देवी भेट देईल? स्वामीजीने सांगितलं 8 दिवसांनी देईल. 8 दिवस झाले देवीने भेट दिली नाही. हा परत आला, म्हटला स्वामीजी अहो देवीने भेट दिली नाही हो. स्वामीजी म्हटले, पत्ता बरोबर दिला होता का? तो म्हणे, अहो सगळं बरोबर आहे ना, नाव गाव बरोबर आहे, घर क्रमांक बरोबर आहे, सगळं 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 बरोबर आहे. स्वामीजी म्हणाले, बाबा रे तुला मी तुझा पत्ता विचारलाय आणि तू मला पत्ता तुझ्या घराचा दिलाय, तू मला पत्ता तुझ्या देहाचा दिलाय. मग तो म्हटला, मग मी कोण आहे? स्वामीजी म्हटले, एवढं जर तुला कळालं ना तर लगेच देवी भेट देईल, लगेच देईल. फक्त आपण कोण आहोत एवढा विचार करा, आपल्याला लगेच परमात्मा भेट देईल. माऊली म्हणतात आपण कोण आहोत हे ज्यांना कळलं ना त्यांना संत म्हणतात. मग जगद्गुरु श्री तुकोबा महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात, तुम्हाला माहिती आहे? म्हटले हो. सांगा बरं तुमचा चैतन्याबद्दल, आत्मस्वरूपाबद्दल, मी बद्दल काय निश्चय आहे? तो निश्चय सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्याच्या. काही जमीन रे, काही जमीन रे, कोणी गावी जा, काही जमीन रे, काही जमीन रे, काही जमीन रे, कोणी गावी जा, काही जमीन रे, काही जमीन रे,
काहीच मी नव्हे कोणी गावीचा काहीच मी नव्हे या अंगाच्या चाली मला खूप आवडतात ना. म्हणा म्हणा भरपूर म्हणा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक. महाराजांनी निश्चय सांगितला मी कोण आहे बुवा. महाराज म्हणतात मी काहीच नाही. काहीच मी नव्हे. महाराज कुठले? कोणी ये गावीचा. मी काहीच नाही आणि कोणत्याच गावचं नाही. आता मी बद्दल अनेकांचे अनेक मत आहेत. कोणी देहाला मी म्हटले 4 वाकांनी. त्याच्यामुळे म्हणतो यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. 4 वाक म्हणतोय देह म्हणजे देव आहे. त्याच्यामुळे खा प्या आयुष करा. जास्त टेन्शन घेऊ नका. लोक म्हटले आयुष करण्याकरता पैसे पाहिजे ना. तो म्हटलं मग कर्ज काढा. मग लोक म्हटले कर्ज द्यायचं कसं? तो म्हटलं द्यायचं कशाला? मेलं गेलं. हे मत कुणाचं आहे? 4 वाकाचं मत आहे. विठ्ठल देह हाची देव भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. देहाला देव म्हणते. काही नाही आनंदमय कोशाला प्राणमय कोशाला मी बद्दल अनेकांचे अनेक मत आहेत. परंतु तुकोबाऱ्या म्हणतात एका अर्ध्या चरणात तुकोबाऱ्यांनी सगळ्यांची मतं खंडन केले आणि महाराज म्हणतात काहीच मी नव्हे कोणी गावीचा. नाथ महाराजांच्या 2 वया खूप गोड आहेत. नाथ महाराज म्हणतात देह नव्हे मी जडमुडत्वे इंद्रिय नव्हे मी एकदेशित्वे प्राण नव्हे मी चपळत्वे चंचलत्वे कदा मन नव्हे बुद्धी नव्हे मी बोधकत्वे चित्त नव्हे मी चेतकत्वे अहम नव्हे मी बाधकत्वे मी तो आदि अनादि सिद्ध. म्हणून महाराज म्हणतात काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. महाराजांना विचारलं मग महाराज तुम्ही नाहीतच का? महाराज म्हटले आहे. जर नाहीच म्हटले असते काहीच नाही कोणत्याच गावाचा नाही नाहीच तर मग बौद्धांचा शून्यवट डोक्यावरती आला असता. या जगात काहीच नाही. महाराज म्हणतात मी आहे. मग कोण आहे? एकटा ठाईचा ठाई एक. एकटा या शब्दाचा अर्थ आहे एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. ठाईचा शब्दाचा अर्थ आहे ठाईचाची काळा अनादि बहु काळा. ठाई शब्दाचा अर्थ आहे तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. आणि एक शब्दाचा अर्थ आहे या जगात देव सोडून दुसरं काहीच नाही. मग मी आहे तर कोण आहे? एकटा ठाईचा ठाई एक. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हणताय या जगात सगळं देवच आहे पण आम्हाला पटत नाही भाऊ. आम्हाला मंडप दिसतोय आम्हाला पुढे साऊंड दिसतात पुढे पत्र दिसतात माईक दिसतोय खुर्ची दिसते हे सगळं दिसतंय ना मृदंग दिसतोय आणि तुम्ही म्हणता हे सगळं देवच आहे असं कसं काय? ऐका जरी दिसत असलं तरी हे नाही. हे खरं काय आहे? हे देवरूपच आहे. विठ्ठल आता वेदांताचे उदाहरण आलेत त्याला. ते उदाहरण काही बदल होत नाही. ते जुनी पूर्वीपासून आहेत आणि ते प्रत्येक काळात चालणारे उदाहरण आहेत. काही काही कालानुसार बंद पडतात परंतु हे उदाहरण बंदच पडत नाहीत. त्याला म्हटलंय रज्जू सर्प. आणखीन 2 मिनिटं थोडंसं अवघड आहे का?
आपण रस्त्याने चाललो आणि धड उजेड नाही आणि पूर्ण अंधारही नाही. सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस, दिवस मावळाच्या वेळेस रस्त्याला दोरी पडलेली असते आणि आपण साप म्हणून घाबरतो. बरोबर? अंधारात का उजेडात? अंधारात. बरोबर. अंधारात कसं काय घाबरो आपण? तरी मी सुरुवातीला सांगून गेलो तुम्हाला, अंधारात काहीच दिसणार नाही ना. मग उजेडात ना, उजेडात दोरी दिसेल ना. मग त्याला काय म्हणतात? काय शब्द नवीन आला होता. वांजळ झांजळ का? अरे वा काय राव उपकार आहे तुमचे. मला वेदांत शब्द सापडला नाही. उत्तम बाबा, त्याला वेदांतात काय शब्द आला? मंद अंधकार म्हणलं, पण हे झांजळ वांजळ नाही. वा. हा, त्यावेळेस दोरीचा साप दिसतो. आता थोडं बारीक आहे का? मग काही जणांनी बॅटरी आणली, पाहिलं तिथं काय होतं? दोरी होती. बरोबर. बॅटरी आणून पाहिलं काय होतं? दोरी होती. तुम्ही त्या दोरीकडे कसलंच पाहिलं नव्हतं, त्यावेळेस तिथं काय होती? साप कशामुळे भासला तुम्हाला? कशावर? अहो मग तिथं अगोदर काय होतं? दोरीच होती ना. दोरी होती म्हणून तर साप भासला ना. म्हणजे तुम्हाला साप आहे असं वाटलं, त्यावेळेस तिथं काय होतं? दोरी होती. तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, त्यावेळेस तिथं काय होतं? दोरी होती. आणि तुम्ही त्या दोरीकडे पाहिलंच नव्हतं, त्यावेळेस तिथं काय होतं? झालं क्लिअर? तिथं साप कधी होता? मग अहो साप नव्हताच. त्याचा सिद्धांत असा आहे, दोरीच्या ठिकाणी साप कधीच नाही, तसं परमात्म्याच्या ठिकाणी हे जग कधीच नाही. वाटतंय फक्त तसं, तुमचा भास झालाय. दोरीचा साप झाला कशामुळे? भासामुळे. तसं परमात्म्याच्या हे जग जे आहे ना, हा सगळा भास आहे. आदी मध्य अंती अवघा हरी एक, आणि एकची अनेक एक हरी. विठ्ठल. आणखीन कळण्याकरता एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. सोन्याची अंगठी आहे का कुणाच्या हातात? इथं तुम्ही बागायतदार माणसं सगळे, आता तुम्ही दाबली काय कोणाशी? दाबली दिसते. आहे ना, आहे. हा, इथे समोरच आहे आपल्या. बरोबर. आता आहे का? गोड उदाहरण आहे. अगोदर होतं सोनं. बरोबर? अगोदर काय होतं? सोनं. त्याची बनवली अंगठी. आणि काही दिवसांनी तुम्हाला अडचण आली, समजा येणार नाही उदाहरणाकरता, अडचण आली आणि तुम्ही सोनाराकडे गेले आणि ती अंगठी मोडली, घालवली. खाली सोनं राहिलं का? नाही. तेच विचारतोय ना. अगोदर काय होतं? सोनं. अडचण आल्यानंतर मोडल्यानंतर खाली काय राहिलं? एक माणूस म्हणला, महाराज पैसे राहिले खाली. म्हणतात काय लोक. अगोदर होतं सोनं, मोडल्यानंतर खाली काय राहिलं? सोनच होतं. मधल्या काळात तेवढी काय होती? आणि अंगठी म्हणजे काय? अहो सोनच ना. अगोदरही सोनच होतं, मोडल्यानंतरही खाली सोनच राहिलं, आणि अंगठी म्हणजे काय आहे? पण प्रॉब्लेम असा झालाय काय, सोनाराकडे आपण गेल्यानंतर त्याला सोनं मोडायचं म्हणतो का अंगठी मोडायचं म्हणतो? आपण मोडायचं काय म्हणतो? अंगठी. कारण तुमची आमची नजर ही अंगठीची आहे. आणि सोनार घेत असताना सोनं म्हणून घेतो का अंगठी म्हणून घेतो? कारण सोनाराची नजर ही सोन्याची आहे. तसं जगाकडे पाहण्याची तुमची आमची नजर ही जगाची आहे, आणि संत महात्म्यांची नजर ही देवाची आहे. देवाची आहे. म्हणून या अर्थाने महाराज म्हणतात, आणखीन थोडंसं बोलतो, सोन्यानेच एक विशिष्ट प्रकारचा धारण केलेला आकार म्हणजे अंगठी आहे, तसं परमात्म्यानेच एक विशिष्ट प्रकारचा धारण केलेला आकार म्हणजे हे जग आहे. चांगदेव 65 मध्ये एक गोड उभी दिली माऊलींनी. माऊली म्हणतात, सोने सोनेपणा उने न येताची झाले लेणे. म्हणजे सोनेपणा ऊन होऊन लेणं झालं नाही, अंगठी झाली नाही. सोने सोनेपणा उने न येताची, किंवा सोने सोनेपणा उने न येताची झाले लेणे, तेवी माझ्या स्वरूपी जग होणे अंगे जया.
वा काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा आणि एकटा ठाईचा ठाई एक. महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाहीत, परंतु ज्या अर्थी तुम्ही दिसताय त्या अर्थी कुठून तरी येत आहे आणि कुठेतरी जात आहे. महाराज म्हणतात असं अजिबात नाही. अभंगाचं दुसरं चरण. नाही जात नाही जात जड भरत राजाला म्हणायचं, जड भरत राजा हरणी गर्भ. चला, महाराज म्हणतात मी काहीच नाही आणि कोणत्याच गावचा नाही. एक कबीरदास महाराजांचं एक गोड पद आहे. महाराज म्हणतात, आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा, आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा, गुरुजी के कदमों पे जुग जुग करूंगा. आऊंगा ना किन्नता किन्नता, आऊंगा ना जाऊंगा मरूंगा न जीऊंगा. आप ही गाई आप कसाई, आप ही काट के आप ही खाई, आप सीताफल आप ही नींबू, आप मुसलमान आप ही हिंदू. कहत कबीरा सुन मेरे दुनिया, गुरुजी हमारे अलख गुसैया. आऊंगा ना आऊंगा ना आऊंगा ना जाऊंगा मरूंगा न जीऊंगा, गुरुजी के कदमों पे जुग जुग करूंगा. आऊंगा ना आऊंगा ना आऊंगा ना. क्या बात है. कसे चाले होई कशाचे नाही लक्षात ना. एक जण मला म्हटलं बा गाण्याची, म्हणलं मी गाण्याची नाही ऐकली, मी वृंदावनला एक भजन चालू होतं तिथं ऐकली होती. काही वेळेस आहे गाण्याच्या तिकडे वापरल्यात, काही तिकडल्या इकडे असतील, परंतु काही काही आपल्याच जुन्या गाण्याच्या चाली आहेत त्यांनी वापरल्यात. वा
बऱ्याचशा आहेत. मला पुण्यात एक संमेलन झालं, एक विद्यार्थी गेला होता, त्याने मला सांगितलं त्यांनी तिथं शोधलंय आपल्या कोणत्या कोणत्या चाली त्यांनी वापरल्या. ती एक गाणं आहे पहा, आपली ही जी धून आहे ना, दिगंबरा दिगंबरा, त्याचे धून त्यांनी एक गाणं तयार केले. आपली दिगंबरा आपण कसं म्हणतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. येस, ही धून त्यांनी वापरली कुठं, कजरा रे तर टारे टारे टारे. त्यांनी मला सांगितलं, म्हणले त्या या चालीवर त्यांनी गाणं तयार केलंय. म्हणजे जुनी चाल आपली पहिली ती, परंतु आपल्याला कळत नाही याच्यासारखं कधी दुर्दैव वाटतं. हे पहिलं आपलं आहे, विठ्ठल विठ्ठल. ही जी चाल मी ऐकली होती, वृंदावनला हे भजन करतात लोक, राधे राधे जप करो आएंगे बिहारी, राधे राधे जप करो आएंगे बिहारी, राधे 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 जप करो आएंगे बिहारी. त्याची चालू होती, आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा. चला, नाही जात कोठे येत फिरून या. महाराज म्हणतात आम्ही कुठंच जात नाहीत आणि कुठून येत नाहीत. एक सिद्धांत त्याचा ऐका, आपण जसं पंढरपूरला जातो तसं आकाश जातं का. तुकोबरा म्हणतात आणू रेणू या थोकडा आणि तुका आकाश आहे. या अर्थाने नाही जात कोठे येत फिरून या. लोक म्हणतात महाराज म्हणजे सगळं ते खोटं आहे. अवघ्याची वायावी न बोल. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कुठं जात नाहीत, कुठून येत नाहीत, परंतु ज्या अर्थी आम्हाला दिसत आहे त्या अर्थी तुमच्या जवळचं कुणीतरी आहे, लांबचं कुणीतरी आहे. महाराज म्हणतात नाही, नाही मज कोणी आपुले दुसरे. माझ्या जास्त कोणी जवळचं नाही आणि जास्त कोणी लांबचं नाही. आपण सुद्धा जीवनात असं राहा, तुम्हाला सुख भेटल. विठ्ठल. एका मोठ्या वक्त्याने वाक्य सांगितलेलं ऐकतो, या जगात कसं राहायचं. आता आम्ही सुद्धा हे काम करत असताना, समाजात फिरत असताना याच्यात काय 365 दिवस वर्षाचे सुखीच राहतात का, तसं नाही. अनेक प्रकारचे मंडळी भेटतात, परंतु त्यांनी 4 वाक्य वापरले. तुम्ही सुद्धा हे 4 वाक्याचा उपयोग करा, तुम्हाला सुख भेटेल. पहिलं वाक्य आहे, जी लोक आपल्यावरती प्रेम करतात आपण त्यांच्यावरती प्रेम करा. ज्या लोकांना आपली गरज आहे आपण त्यांना मदत करा. ज्या लोकांनी आपल्याला दुखावलंय त्यांना आपण क्षमा करा. आणि जी लोक आपल्याला सोडून गेलीत त्यांना आपण विसरून जा. या 4 वाक्यात आपलं काय आहे, जीवन आहे. एकदा का तुम्हाला एवढं जमलं रे बुवा या जगात असं राहायचं, मग आपलं जीवन पूर्णत्वाला जातं. नाहीतर आपण जर आपलं परका करत गेलो ना, तर मग आपल्याला फार दुःख आहे. आता काल दिवाळी होती, आज दीपावली आहे. तसं तर बरेचसे दिवस झाले दिवाळी वगैरे आम्ही कधी घरी जात नाही. काल एका मुलाचा मला फोन, काल आम्ही इंदापूरला होतो, त्याचा फोन आला मला. म्हटलं काका आज झाली का दिवाळी, कुठं आहेत काय. मला इंदापूरला आहे. आणि तो म्हणे दिवाळी. मी त्याला सांगितलं, म्हणलं आपल्या मागं पुढं कोण नाही, आपल्याला सणवार नाही आणि आपल्याला जास्त जवळचं लांबचं कोण नाही. जिथं आपलं मावळण, जिथं कीर्तन नाही तिथं आराम करायचा. सकाळी उठले आपले, आता व्यवस्था ज्याच काही ठिकाणी झालं तर आपलं जायचं तिकडं मजेने. म्हणजे काही लोक सणवारला एकत्रित घरी येतात, आनंद व्यक्त करतात, मस्त राहतात, मजेने राहतात. परंतु आमचा सणवार म्हणजे कीर्तनाचा आमचा सणवार आहे आणि रोजचा आहे. म्हणजे संसारात माणूस जेवढा समाधानी कदाचित राहत नसेल त्याच्यापेक्षा या परमार्थात एवढं समाधान आहे, फक्त त्याला असं मस्त राहता आलं पाहिजे. जास्त असं समजायचं नाही. आपण जर संतांच्या मार्गी चाललोत ना, फक्त किती मस्त आनंदाने देवाने आपल्याला सगळं दिलंय, थोडाफार गुण दिलाय, त्या गुणात आपलं समाधान मानत मस्त राहायचं. आणि ह्या भूमिकेवर जर माणूस राहिला, जास्त जवळचं कोण नाही आणि जास्त परका कोण नाही, तर मग आपण सुखी आहोत. विठ्ठल. आपण काय करतो, जास्त ममत्व धारण केलं की मग आपल्या त्या गोष्टीचं काय आहे, दुःख आहे. हे माऊलींनी ईश्वराने आपलं आयुष्य दिलंय. याच्यात गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले बाबा एक व्याख्या करायची, ब्रह्म कोणाला म्हणतात. जे कुणाचंच कारण नाही आणि ज्याचं कुणीच कारण नाही त्याला काय म्हणायचं, ब्रह्म.
आणखीन सोपं करतो, जे कुणाचंच कार्य नाही आणि ज्याचं कुणीच कार्य नाही त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. आणखीन सोपं करतो, जो कुणाचाच मुलगा नाही आणि ज्याचा कुणीच मुलगा नाही त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. आणखीन थोडं सोपं करतो, जो कुणाचाच बाप नाही आणि ज्याचा कुणीच बाप नाही त्याला काय म्हणायचं? आता याच्यापेक्षा सोपं नाही बुवा करता येईल. सोपं नाही हो. ही जर स्थिती माणसाला जमली रे बुवा का मग त्याचं जीवन आनंदी आहे. विठ्ठल तर या जगाच्या नादी लागले तर तुकोबाराचा गोड अभंग आहे, एक 5 मधून चाल आहे. 1 2 3 4 आहा हा 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 आहा जनहि सुखाचे आहा हा हा जनहि सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिले. ही चाल खरं तर एका बाबांनी म्हटली होती भिगवण साईडला, वयोवृद्ध बाबा होते, आता माहीत नाही कुठे आहे ते, पण तुम्ही सप्ताला होतो एक 15 वर्षापूर्वी आणि मी रात्री त्यांचा जागर वाजवायला बसलो होतो. त्या जागरात ही चाल म्हटली होती. काही काही जुनी माणसं आहेत ना त्यांचं भजन वाजवायचं रात्री, गाथा भजन असू द्या. खरा आनंद ह्या गाथा भजनात एवढा आहे ना, कारण रात्रीचं भजन आपण वाजवायला बसलो रे बुवा की यांना वाजवायला कोण नसतं. त्याच्यामुळे काय होती आपली प्रॅक्टिस चांगली होती आणि ते एखादं चांगलं काही म्हणायला गेलं रेकॉर्डिंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते बसवायला सोपं राहतं. आणि काही काही माणसं असे आहेत ते समाजात जास्त चांगलं म्हणत नाहीत, ते रात्री म्हणतात त्यांच्या हिशोबाने. हे गायक मी असे पाहिले, त्यांची मुलाखत, त्यांचं नाव माहिती नाही, परंतु सवय गंधर्वला त्यांचं गाणं झालं म्हणे पुण्यात, मोठ्या स्टेजला गाणं झालं. सवय गंधर्व का कुठेतरी फक्त झालं मोठ्या स्टेजला. समाज, भरपूर समाज आणि काही काही माणसं लहरी असतात, त्यांनी तो समाज पाहिला, स्टेजवरती आले आणि इकडं तोंड केलं, लोक समोर आणि पाठीमागे तोंड केलं. बरं, जुन्या काही लोकांचं तंत्र असं होतं, त्यांच्या पुढे कोणी जात नव्हतं, बसले तसं अर्धा तास तसेच बसले, गायन सुरू नाही केलं, काय नाही केलं. लोक म्हटले यांच्या डोक्यावर परिणाम झाला दिसतो. लोक गेले उठून, व 4-2 लोक राहिले भाऊ. आणि मग त्या व्यक्तीने असं गायलं म्हणतात, त्याचं नाव ते शेवटी म्हणाले, हे आता शब्द मला वापरू वाटत नाही तो, ते हे गाबाळं गेलं ते बरं झालं म्हणे, त्याच्यासमोर मला एवढं चांगलं गाता नसतं आलं. त्याच्यामुळे दांडेकर मामा पण जास्त गावंढळ लोकात कीर्तन करत नव्हते, जास्त गावंढळ लोकात नाही. ते उदाहरण सांगायचं, एक न्हावी केस वाढले होते आणि एक माणूस न्हाव्याकडे गेला मुंबईत, खेड्यातला माणूस गावंढळ आणि केस वाढलेले. तो म्हटला दाढी डोकी करायची, ते म्हटले तुझे नको भाऊ. तो म्हटला काय रेट आहे तुमचे, काय किती पैसे घेता तुम्ही? ते म्हटले 100 रुपये घेतो, पण तुझे नको, तुझी करायचीच नाही म्हटले. तो म्हटला 200 घ्या ना, वाढले म्हणता केस माझे, 200 रुपये घ्या. तो म्हटला नावी म्हटला नाही हो, नाही जमणार. तो म्हटला 300 रुपये घ्या. ते म्हटले जमणारच नाही, तू किती पैसे दिले ना मी दाढी डोकी करणारच नाही. तो म्हटला पण का करणार नाही? त्याने सांगितलं तुझी दाढी डोकी केली ना माझा वस्तारा बोथट होतो. नाही कळालं? गावंढळ लोकात आपण कीर्तन केली की आपला वस्तारा बोथट झाला म्हणायचं. याचा अर्थ असा घेऊ नका की खेड्यात सुद्धा काही काही चांगली माणसं आहेत आणि शहरात सुद्धा काही काही गावंढळ माणसं आहेत. पण आपण जर आपला वस्तारा चांगला ठेवायचा असेल तर कुठेही असू द्या चांगल्या लोकात फिरलं पाहिजे. विठ्ठल असू द्या, महाराज
महाराज म्हणतात माझ्या जास्त जवळचं कुणी नाही आणि जास्त लांबचं कुणी नाही, मस्त राहायचं. म्हणजे या जगात एवढा आनंद आहे, तुम्ही करून पहा. काही आळंदीत मंडळी आलीत वयोवृद्ध, त्यांनी मुलांना इस्टेट वाटून दिली, थोडीशी इस्टेट घेतली, आळंदीत 1 गुंठाभर जागा दान दिली. गजानन महाराज असं संस्थान आहे, मी ऐकलंय की तुम्ही जर थोडी इस्टेट त्यांना दिली, तुमचं मृत्यूपत्र करून दिलं, तर मरेपर्यंत ते तुमची संस्थान काळजी घेतं. तुम्हाला वेळेवर डॉक्टर, तुम्हाला वेळेला जेवण, तुमच्या काय गरजा असत्या मृत्यूपत्र करून ते संस्थान करतं म्हणे. इतकं सुंदर संस्थान आहे सध्याला, म्हणजे जास्त व्यापक होत चाललंय ते आता. आणि एवढी स्वच्छता, एवढे सुंदर नियम, एवढी सेवाभावी वृत्ती, ते संस्थानसुद्धा असं. काही माणसं, मी एक माणूस पाहिला आळंदीत, त्यांनी ते अर्पण केलेलं आहे आणि मस्त राहतात, सुखी राहतात, जास्त घरी राहत नाहीत. ते तुमचा अनादर का करतात घरचे लोक माहिती आहे का? तुम्ही घरीच राहता जास्त आणि मग उठल्या पडल्या त्यांना सांगत चालता. आता तुमचा कालावधी वेगळा, त्यांचा वेगळा, आणि तुमचं डोकं तुम्ही काय करता आता वापरता या काळात. मग ते काय म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही प्रत्येक मुलाची ओरड आहे की नाही ती, त्याचं कारण आहे आपण ओळखलं पाहिजे. आमचा एक विद्यार्थी आहे, तो मला डायरेक्ट काय म्हटला, सत्य घडलेली घटना, त्याचं नाव सांगितलं असतं पण मीडिया आहे इथं. तो म्हटला, त्याला त्याचे आजोबा नाराज होते, त्याला म्हटलं अरे तुझे आजोबा थोडे तुझ्यावर नाराज आहेत रे, तू जरा व्यवस्थित राहा ना. तो मला एका शब्दात काय म्हटला, म्हणजे काका तुम्ही आमच्या म्हाताऱ्याच्या नादी लागू नका जास्त. म्हटलं काय झालं रे? ते म्हणजे त्याची बायको मेल्यापासून ते असंच करू राहिलं. मी तो असा जाम झालो, म्हणलं अरे नाव आलं तर काय, अरे मला असं कसं काय म्हणतो. म्हणजे लोक अनादर का करतात? आपण, तुम्ही घरातला करता माणूस 1 महिनाभर घर सोडून तुम्ही बाहेर जाऊन पहा, घरच्या लोकांना तुमची आठवण येते की आपले बाबा इथे बसत होते, रोज या टायमाला जेवण करायचे. ते गेले ना, कसं मोकळं वाटतंय. थोडं सोडत जा, थोडं सोडत गेले ना, तुम्हाला कायमची सोडायची एक नजर प्राप्त होईल. चला, नाही मज कोणी आपुले दुसरे. आता आमचा हा प्रवीण आहे, ह्या भागातला पोरगा आहे, चांगला वाजवतो प्रवीण पवार. हां, कोणतं गाव तुझं? हां, राशेगाव ना? हा दिंडोरीमधला आहे. 30 इथून किती किलोमीटर गाव तुझं? हा 30 किलोमीटर, 30-35 काय असेल, 40. हां, तिकडून तो कीर्तनाला इकडे आलाय आणि माझ्याकडेच शिकतो काय. म्हणजे रोज जरी माझ्यासोबत राहतोय, परंतु तरीसुद्धा आज तो 30-35-40 किलोमीटरहून आज भेटण्याकरता आलाय सणच. आणि मग आपण जर जगात असता तर असे किती काही विद्यार्थी येतात, प्रेम करतात आणि आपलं जीवन काय होतं, सुखी जातं. हां, खूप छान स्वभाव, खूप छान वाजवणं. हां, परंतु असं मस्त राहायचं या जगात. आपण जर असे राहिलो तर पावली चांगली माणसं आहेत महाराज. हो, पावली आहेत. फक्त जी लोक आपल्याला चांगले वाटतात त्यांचा आपण संगती करायची, जी वाटतात थोडीशी आपल्या वृत्तीला नाही ते आपले सोडून देत राहायचं, त्यांच्यासोबत वेळ सुद्धा घालवू नका. तुकोबाऱ्या म्हणतात, नाही मज कोणी आपुले, नाही मज कोणी दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे. महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाहीत, कुठे जातही नाहीत, कुठून येतही नाहीत, तुमच्या जवळचं कोणी नाही, तुमच्या लांबचं कोणी नाही, परंतु महाराज नाही आम्हावे मरावे, 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 नाही आम्हावे नाही आम्हावे मरावे लागत, नाही आम्हावे मरावे लागत. अहो
काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाही, जात नाहीत, येत नाही, जवळचं कोण नाही, लांबचं कोण नाही, आम्हाला जन्मही नाही आणि आम्हाला मरणही नाही. इथं शिक्षक मंडळी कोणी असतील त्यांच्या लक्षात येईल, हे धान्य असतं ना, ज्वारी बाजरी गहू, हे उन्हात तुम्ही त्याला किती वाळवा, त्याच्या 7-8% पाणी आहेत. हां, त्यांना त्याच्यामुळे माहिती भेटेल. उन्हात किती वाळवा, त्याच्यात 7-8% पाणी शिल्लक राहतं. आणि ते जर जमीन चांगली असेल आणि पाणी चांगलं भेटलं ना, ते उगवतं. मग उन्हात किती वाळवा, चैत्राचं ऊन असू द्या, काही किती वाळवा, त्याला पाणी शिल्लक राहतं त्याच्यात. परंतु तेच धान्य घेतलं आणि एखाद्या टोपल्यात वाळू गरम केली आणि ते धान्य त्याच्यात टाकलं तर त्या धान्याची काय होते, लाई होते. त्या लाईला तुम्ही किती जमीन चांगली असू द्या आणि किती पाणी द्या, ती उगवत नाही. तसं महाराज म्हणतात, बीज भाजून केली लाई आणि आम्हा जन्म मरण नाही. या अर्थाने नाही जावे आम्हा मरावे लागत आणि अहो अखंडित जैसे तैसे. महाराज म्हणतात, तुका म्हणे नामरूप नाही आम्हा. शेवट म्हणा वेगळा या कर्मा अकर्मासी नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल विठोबा रखुमाई. तुका म्हणे नामरूप नाही आम्हा वेगळा या कर्मा कर्मासी. महाराज तुम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाहीत, जात नाहीत, येत नाहीत, जन्म नाही, मरण नाही, जवळचं कोण नाही, लांबचं कोण नाही, परंतु ज्या अर्थी दिसताय त्या अर्थी रूप आहे. आणि रूप ज्याला असतं त्याला नाव असतं. रूपच नाही नाव आहे असं कधी होतं का? ज्याला रूप आहे त्याला नाव असतं. आणि नामरूपाने व्यक्त असणारी व्यक्ती काहीतरी कर्म करतच असते. महाराज म्हणतात नाही, नामरूप आहे परंतु या देहाला आहे, आम्हाला नाही. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. म्हणजे परमात्म्याला वस्तू म्हटलंय तिथं नाही, हे फक्त या देहाचा आकार जो आहे ना त्याला आहे. जातीची व्यवस्था असेल, वर्णाची व्यवस्था असेल, रूपाची व्यवस्था असेल, हे सगळे देहाला आहे परमात्म्याजवळ. हां, आणि आपण जास्त काय पाहतो? हा आकार पाहतो. आपण त्याच्या आत काय आहे? खरं तर या जगात परीक्षा व्हावी ती या देहामुळे नाही, या जगात परीक्षा व्हावी ती गुणात्मक व्हावी. गुणात्मक जर तुम्हाला ग्राह्य करता आलं रे बुवा, मग तुम्ही कायम सुखी समाधानी आहात. विठ्ठल म्हणून असू द्या. गुणात्मक आपण जास्त रूपावर जातो. जुन्या काळात ते काय व्हायचं, रामायण करायचे, पार्ट करणारे लोक यायचे आणि महिला पार्ट करत नव्हते स्त्रियांचं, पुरुषच पार्ट करायचे. काय म्हणजे सीता पण कोण व्हायचे? त्या गावातला एखादा सुंदर पुरुष पाहायचा आणि त्यालाच सीता करायचे. एका व्याख्यात्याने सांगितलं ते बरं होतं, कारण प्रत्येक वेळी ते पार्ट करायचं, तो जे सीन आहे प्रत्येक वेळी काय करायचा, रावण सीतेला पळून न्यायचा आणि तो माणूस असल्यामुळे परत सोडत होता.
आहे की नाही. त्यांनी त्या रूपाचा विचार सांगितला. म्हणजे आपण जास्त रूपावर जातो. विठ्ठल नामरूप संबंधू महाराज म्हणतात हे आमच्या देहाला आहे. आमच्या आत्मस्वरूपाबद्दल आम्ही निश्चय केलेला आहे. म्हणून आपण संत संसार करत नाहीत असं नाही, परंतु त्या अवस्थेने करतात. त्यांनी संसाराला ओळखलेलं आहे. ते राजेंद्रदासची गोड भजन म्हणतात. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया. वाह वाह वाह. महाराज म्हणतात हे याला मी ओळखलंय. करत नाही असं नाही. सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ. कमळात पाणी राहतं का पाण्यात कमळ राहतं? पाण्यात कमळ राहतं. कमळात पाणी राहत नाही. तसं आपण संसारात राहिलं पाहिजे. संसार आपल्यात नसला पाहिजे. आणखीन थोडंसं बोलू. ते चिकू पाहिला तुम्ही? चिकू असा फोडला त्याच्यात आत काय निघते? बी निघते. ती कशी असते? स्वच्छ असते का भरलेली? स्वच्छ असते. राहते कुठं? चिक्कूच्या आत. आणि आत राहून कशी राहते? स्वच्छ राहते. कोण? बी. कशाची? चिक्कूची. कुठं राहते? आत. कशाच्या? चिक्कूच्या काय होते? आत राहते. ना आत राहून कशी राहते? स्वच्छ राहते. कोण? बी. कशाची? चिक्कूची. कुठं राहते? अरे बाबा हो, चिक्कूच्या आत राहून बी जशी स्वच्छ राहतं ना तसे संसार रात राहा परंतु स्वच्छ राहा. झालं आपलं कीर्तन. मग तुकोबरा म्हणतात तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा या कर्मा अकर्मासी, नाही जात कोठे येत फिरून या, अवघेची वायाविन बोल. या अभंगाचा आपण थोड्या वेळ भावार्थ त्याचा अर्थ आपण पाहिला. म्हणून सुंदर असा हा सोहळा या परिवाराने आयोजित केला आहे. गोड परिवार आहे. हां, म्हणून आमच्या सुरेश महाराजांनी, उत्तम महाराजांनी, सुभाष महाराजांनी, आमचे ओंकार महाराज एकदम गोड साथ झाली. नाहीतर एकच दिवसाचा कार्यक्रम आणि हे जुळून येण्या कारण काय काय जागेवरती गेल्यानंतर आपला आनंद वाटतो भाऊ. हां, आहेत काही आता आमचे गायक आमच्या संग कधी कधी रोज राहतात, परंतु कधी कधी कुंकडं म्हणतात. एका दिवस चांगलं म्हणते आणि कधी कधी कुंकडं म्हणणार. आपण जर त्याला विचारू ना आज कसं काय बेस्तुरी झाले, तू म्हणतो काका आहे ना आज जागेचा प्रॉब्लेम होता. म्हणलं असू दे बाबा जागेचा प्रॉब्लेम, पण तू देणार राज जाय. परंतु मस्त कार्यक्रम, छोटासा कार्यक्रम एकदम वेळेत आणि मंदिराचं जवळ असल्यामुळे या जागेची पवित्रता वाढत राहते. म्हणून तुमच्यासारखी जाणती श्रोते कीर्तनाला या ठिकाणी समोर आहेत. या खरं तर अद्वैतपर्य हा अभंग आहे. या अभंगाचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. गोड परिवार आहे. कैलासवासी बाबूराव गंगाराम पुरकर, गंगा भागीरथी भीमाबाई बाबूराव पुरकर, बहीण त्यांची अहिल्याबाई पंढरीनाथ जेऊघाले, दोन बंधू नानाभाऊ गंगाराम पुरकर, दुसरे पंढरीनाथ गंगाराम पुरकर, दोन मुली मंगल रामकृष्ण रकिबे, त्याच्यानंतर कमल अनिल शिंदे, दोन मुलं श्री निवृत्ती बाबूराव पुरकर आणि संतोष बाबूराव पुरकर, दोन नाते आणि दोन नातू गणेश निवृत्ती पुरकर आणि पूजा निवृत्ती पुरकर. शेवट दोन राहिले साहिल संतोष पुरकर आणि ऋतुजा संतोष पुरकर. म्हणजे एकदा आवृत्ती दिली की आपल्या डोक्यात फ्रेश राहणं याचा अर्थ असा आहे की आपली बुद्धी आणखीन चांगली आहे. कारण बुद्धीत दुसरं काहीच नाही भरलं ना ते कायम सेव राहतं. म्हणून या परिवाराने गोड असा हा कार्यक्रम संपन्न केला आहे. खरं तर या परिवाराचा माझा जास्त संबंध आला. पहिलं वास्तुशांतीचं कीर्तन केलं आपण निवृत्तीभाऊंच्याकडे ना, हां त्यांच्याकडे, पहिलं कीर्तन यांच्याकडे केलं आणि मग तिथं ही सगळी मंडळी असल्यामुळे यांनी या परिसरात बऱ्याच वेळेला आता येणं होतंय. पूर्वी काही कार्यक्रम या ठिकाणी केले म्हणून आता आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे.
खरं तर पावसाचा आता अंदाज नाही, काही ठिकाणी झालेला आहे, परंतु या परिसरात आज थोडंसं गरमट वाटतंय. काय असेल ते पंजारा बुड्डाखांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. हो, म्हणून सुंदर असा गोड परिवार आहे. या पित्याच ज्यांचं श्राद्ध आहे. एक वडिलांबद्दल एक काव्य छोटंसं वाचलं होतं, तेवढं सांगतो आणि थांबतो. वडिलांचं आपल्या जीवनात काय महत्त्व असतं बो. आपल्या जीवनात बाप मुलासाठी नेमकं काय काय करतो आणि त्याचं किती योगदान असतं, त्या साहित्यिकांनी गोड वर्णन केलं आहे. त्यांनी असं म्हटलंय, अरे माझे वडील, माझा बाप कोण होता, त्याचं काय काम होतं, तुम्हाला काय सांगावं. त्यांनी असं म्हटलंय, गाथा बापाची सांगतो, ऐक ऐक माझ्या दोस्ता. मित्राला सांगतोय, गाथा बापाची सांगतो, ऐक ऐक माझ्या दोस्ता, मला घडवण्यासाठी बाप किती खातो खस्ता. सदा नशीब बापाशी खेळ खेळत राहिला, बाप मुकाट होनी घाव झेलत राहिला. फाटलेल्या सदऱ्याला बाप थिगळ लावतो, उसावल्या नशिबाला बाप घामाने शिवतो. आयुष्याचा केला होम, त्याचे झिजलेले तन, त्याच्या कष्टाचा रुपया मला कुबेराचं धन. डोंगराहूनही उंच माझ्या बापाचं कर्तृत्व, धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ माझ्या मायेचं मातृत्व. शेवटी त्याने असं सांगितलंय, त्याच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते, त्याच्या घामाच्या थेंबाने, यांच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते. आणि बाप शब्द लिहिताना लेखनी रडते, लेखनी रडते, लेखनी रडते. या काव्यात त्यांनी बाप पूर्णपणे रेखाटलाय. म्हणून आपण अशीच आहे तोपर्यंत करताय, गेल्यानंतरही आपण वडिलांची सेवा करताय ना. अशीच सेवा आपल्याकडून कायम घडो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर तुका म्हणे नाम रूप नाही आमा, 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 तुका म्हणे नाम रूप नाही आमा. वेगळा या कर्मा आकर्माची, वेगळा या कर्मा आकर्माची, नाही जात कोठे येत फिरून या, नाही जात कोठे येत फिरून या. वेगळा या कर्मा आकर्माचे, वेगळा या कर्मा आकर्माचे, नाही जात कोठे येत फिरून या, नाही जात कोठे येत फिरून या. आवगीच माया
आवघेची वाया विन बोल Sara